लळिंगच्या लांडोर बंगला येथे भीमस्मृती यात्रेनिमित्त निळा जनसागर उसळल्याचं बघायला मिळालं आहे। धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून तसेच मध्य प्रदेश व गुजरात राज्यातून देखील लाखो भीम अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झाले आहे। यावेळी पोलीस प्रशासन व वन विभागाच्या वतीने चोख असा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 10 वाहनांची व्यवस्था देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी विविध संघटनांसह राजकीय पक्षांकडून अन्नदानासह विविध कार्यक्रम संपन्न झाले आहे। 31 जुलै 1937 रोजी धुळ्यात कोर्टाच्या कामकाजानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते। त्यावेळी त्यांचा मुक्काम लळिंगच्या लांडोर बंगला या ठिकाणी होता। त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी 31 जुलैला लांडोर बंगला येथे लाखो भीम अनुयायी नतमस्तक होत असतात। गेल्या 88 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणीची ज्योत अजूनही तेवत आहे। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, माता रमाईंचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या। राज्य परराज्यातून लाखो भीम अनुयायी या ठिकाणी दर्शनासाठी येत असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने 400 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आपण लळिंग किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। ठिकठिकाणी आपण पोलिसांसाठी आणि नागरिकांसाठी आपण राऊंड्या लावलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण जी जड वाहतूक आहे, आता इथे गर्दी कमी असल्यामुळे आपण जड वाहतूक चालू ठेवलेली आहे, परंतु दुपारनंतर संपूर्ण जड वाहतूक आहे ती आपण वळवलेली आहे। त्याचप्रमाणे आपण वरती देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। जे सिनियर सिटीजन आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी तर पोलिसांतर्फे आपण 10 वाहनं देखील ठेवण्यात आली आहेत। त्याच्यामध्ये एक पोलीस अंमलदार देखील राहणार आहे, जेणेकरून वरती बंगल्यापर्यंत जायला त्यांना त्रास होणार। आपण साधारणतः 400 लोकांचा बंदोबस्त इथे लावलेला आहे आणि वाहतूक देखील आतापासून सुरळीत चालू आहे। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला येथील स्मृती यात्रा निमित्ताने आलेले सर्व भीम सैनिकांना हार्दिक स्वागत करत आहे। तसंच सालाबादाप्रमाणे आम्ही इथं 1 क्विंटलचा मसाले भात ठेवण्यात येत असतो आणि निळा चौकाच्या वतीने आमचं मित्र परिवाराच्या वतीने सालाबादाप्रमाणे कार्यक्रम होत असतो। सर्व भीमानुयांनी सालाबाद येतात दर्शनाला, कसे आले तसे सुखरूप घरी जाईल। तसंच माझ्या निळा चौकाच्या वतीने सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि हार्दिक स्वागत करतो। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।